जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी कालिकानंद नाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, काल रात्री मी एक व्हिडिओ बनवला होता की अविधी बली करणं हे दोषास्पद आहे. हा त्याचाच भावार्थ होता की धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊन किंवा धर्मशास्त्राने ज्याला अनुमती दिली नाही अशा कुठल्याही पद्धतीची हिंसा सर्वथा वर्जित आहे शास्त्रामध्ये. आणि त्याचं पाप शास्त्रकारांनी सांगितले, देवादिकांनी सांगितलेले की वेदांत ग्रंथ शास्त्र हे सांगत असतात की तुम्ही जर हत्या करू नका, म्हणजे अहिंसा परम धर्म, धर्म हिंसा तथैवच, हे आपल्या धर्माचं शिकवणूक आहे की अहिंसा ही परमधर्म आहे, परमधर्म. परंतु धर्मासाठी केलेली हिंसा म्हणजे धर्म पालन करणं, धार्मिक विधीमध्ये होणारी हिंसा ही त्या अहिंसेप्रमाणेच आहे, त्याच्यात काही भेद नाहीये असं हे शास्त्राचं सांगणं असल्या कारणास्तव की धर्माच्या माध्यमातून, विधीच्या माध्यमातून झालेली हिंसा, पशुबली, पक्षीबली ही सुद्धा एक अहिंसाच मानली जाते, त्याचा दोष नाही कुठलाच. आणि त्यांचं मांसभक्षण हे तुम्ही हिंदू करू शकतो, हे ह्या व्हिडिओचा माझा भावार्थ होता. परंतु ह्याच्या माध्यमातून मी असं सुद्धा एक सांगितलेलं आहे की कुठल्याही इंद्रियांच्या तृप्तीसाठी स्वेच्छा म्हणून आणि मौज मस्ती म्हणून तुम्ही केलेलं मांसभक्षण की तुम्हाला नरकगामी करू शकतं, नरकाला नेऊ शकतं. आणि शास्त्राने हे पूर्णतः वर्जित केलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मुक्या प्राण्याची हत्या करू नका. हे शास्त्र, आपलं हिंदू शास्त्र हे सांगतं. तर आता बऱ्याच जणांची आता ह्याला एक शंका आहे की गुरुजी, आम्हाला तर नॉनव्हेज खाण्याची वारंवार इच्छा होती, कधी कधी डॉक्टर सांगतात की तुम्हाला हे व्हिटॅमिन B12 ची गरज आहे, नॉनव्हेज खाण्याची गरज आहे वगैरे वगैरे. अशा परिस्थितीमध्ये काय करावं? आजकाल शहरामध्ये आम्ही राहतो, शहरामध्ये आम्ही हे बलिविधान कसं करायचं? शहरामध्ये आम्ही राहतो, त्या ठिकाणी आम्ही हे बलिविधान कसं करणार, नाही का? तर आता कसं काय करायचं ह्याला? आता काळ बदलला, आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे, निश्चितपणे काढला पाहिजे, मार्ग निश्चितपणे काढला पाहिजे. परंतु तो मार्ग जो काही तुम्ही काढणार आहे तो शास्त्र ग्रंथाच्या, धर्माच्या विरोधात नाही पाहिजे. ही पहिली गोष्ट. तुम्ही धर्माच्या विरोधात गेला, मनमाने आचरण केलं, तुम्हाला दोष लागणार, पाप लागणार, निस्संदेह लागणार. पण आता त्याचे मी काही तुम्हाला युक्ती सांगतो की काय करावं लागेल तुम्हाला. सर्वप्रथम तुम्ही समविचारी, तुमच्यासारखी ज्यांना धर्मावरती श्रद्धा आहे, जी ईश्वराच्या, ज्यांना हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे, थोडस तरी हिंदुत्व त्यांच्यामध्ये जिवंत आहे, अशी लोक तुम्ही संघटित करा. सगळ्यात आधी ग्रामीण भागातल्या लोकांसाठी सांगतो. आता ही कठीण गोष्ट आहे, गोष्ट थोडी कठीण आहे पण ही आवश्यक आहे. ह्यात 2-3 गोष्टी संभव होणार आहेत. एक म्हणजे होणार आहे हिंदूंचं संघटन, हिंदू संघटित होईल, धर्माबाबत जागरूक होईल, गोष्ट नंबर 1. आणि त्यांचा आपापसात प्रेम आणि घनिष्ठता वाढेल. आणि ते कुठंतरी आपला जो विखुरलेला समाज, एक गोष्ट लक्षात घ्या हिंदूंनो, मुसलमान बांधव मशिदीत 5 टाइम नमाजीला एकत्र होतो का नाही? होतो. आणि ते हातातला कामधंदा सोडून सुद्धा बरेच वेळा ते मशिदीत जातात आणि ते 5 टाइम नमाज पाडतात. त्यांच्यातली एकी बघा ना तुम्ही, त्यांच्यातलं आपापसातलं ही बघा, हाय का हिंदू मध्ये एकी? काशी कुठे गेली हिंदूची एकी? हे जे प्रार्थना स्थळ आहेत ना मित्रांनो, धर्म असं, मस्जिद असेल, तुमची मंदिर असेल, चर्च असेल, गुरुद्वार असेल, नाही का, काय ते गुरुद्वार, ते काय असेल, ते तुमचे सगळ्या धार्मिक त्या, आणि तुम्ही एकत्र होण्यासाठी आहेत त्या गोष्टी. प्रार्थना स्थळ, तुम्ही एकत्र एका विचाराची, एका परंपरेची माणसं एकत्र व्हावी, तुमच्यात प्रेम वाढावं म्हणून आहे. तर तुमच्या गावामध्ये तुमची ग्रामदेवी असेलच की, ग्रामदेवी प्रत्येकाच्या आजामध्ये असते. आणि बऱ्याचशा ग्रामदेव्यांना बलिविधान चालतं. कुणाच्या गावामध्ये अंबाबाई असेल, कुणाच्या गावामध्ये महालक्ष्मी असेल, कुणाच्या गावामध्ये काळूबाई असेल, कुणाच्या गावामध्ये जानाई असेल, माळाई असेल, यमाई असेल, देवी आहेत. तुम्ही काय करायचे, तुम्ही तुमच्यासारखी हिंदू धर्माचं नॉलेज आहे नाही का, अशी 10-12 माणसं तुम्ही संघटित करा. आता ही 10-12 माणसं जर आठवड्याला 1 किलो भर मटण आणत असतील घरी खाण्यासाठी, हलाल मटण, जे हिंदूंना वर्ज्य आहे पूर्णपणे, हलाल मटण हिंदूंसाठी वर्ज्य आहे, ते तुम्ही मटण आणून घरी खाऊन दोषाला कारणीभूत होताय. चिकन सेंटर मधनं चिकन आणताय, दोषाला कारणीभूत होताय. त्यापेक्षा तुम्ही काय करा, ग्रामीण भागातल्या लोकांनी शक्यतो 10-12, 20-25 जणांचा एक ग्रुप बनवा. आठवड्याला तुम्ही एक बोकड विकत घ्या,
देवीच्या मंदिराच्या तिथं त्याला न्या, विधिवत त्याचं बलिपूजन वगैरे करा. तुमच्या गावातला एखादा ब्राह्मण असेल, विधिवत दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही तिथं करून घ्या, त्यातनं तुमचं सुद्धा कल्याण होईल. आणि विधिवत बली त्याला देऊन टाका त्या ठिकाणी विधिवत हिंदू पद्धतीने. विधी तर माझ्या एका पाठीमागच्या चॅनलमध्ये सर्व विधीच दिलेला आहे तुम्हाला, कशा पद्धतीने बली झाला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी बली द्या, नैवेद्य देवतेला अर्पण करा, आणि राहिलेला प्रसाद तुम्ही घरी नेऊन प्रसाद म्हणून खाऊ शकता. त्याचा तुम्हाला दोष पण लागणार नाही. त्याचा एक अजून एक फायदा होणार आहे की तुम्ही संघटित होणार आहे. सामुपचाराने तुम्ही त्या ठिकाणी देवीची आरती करा, धूपारती करा, एकमेकांशी सुख दुःख जाणून घ्या आणि संघटित व्हा या माध्यमातून. हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. पूर्वीच्या काळी आपल्या गावामध्ये जागरण गोंधळाची पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्या पद्धत ती सुद्धा हीच पद्धत आहे, लक्षात घ्या. काय आहे ते? जुनी लोक ईडी होती का हो? तुम्हाला वाटतं आपले पूर्वज ईडी होती? प्रत्येक गावामध्ये आळीपाळी लोक जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवायचे. आज ह्याच्यात जागरण झालं आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यात त्याच्यात जागरण, त्याच्यानंतर त्याच्यात जागरण. ह्याच्यामध्ये काय होतं, लोक बाहेर ही असं आणून खात नव्हती. काय करायची, जुन्या काळचं सांगतो मी, अजून 150, 200, 250 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर ही परंपरा ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणात चालू होती. आता मी सुद्धा लहानपणी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे. तर हे मेन उद्देश आहे त्या जुन्या लोकांचा. तुमच्या गावामध्ये ग्रामदेवीला जी बलिदान वगैरे काय करायची पद्धत आहे, लोक जत्रा करतात देवा. काय आहे विधान, काय आहे की तुम्ही असं बाहेर मनमान्या पद्धतीने आचरण करू नका. तुम्ही देवते प्रित्यर्थ करा. फक्त तुम्ही देवते प्रित्यर्थ करताय पण ते चुकीच्या कार्य पद्धतीने तुम्ही तिथं मुसलमानाकडून करून घेता. ही महामूर्खपणाचं काम आहे. कुठंच नाही शास्त्रात की मुसलमानाकडून बली करा. आता हे विषय ग्रामीण भागातल्या लोकांसाठी सोपं आहे की तुम्ही 20-25 जणांचे ग्रुप बनवा आणि देवीसाठी तुमच्या ग्रामदेवीला अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा बली चालू करा. बली काही दोष नाही लागणार तुम्हाला, कुठलंच पाप लागणार नाही विधिवत बली केल्यानंतर. आणि खोटं वाटत असेल तर माझ्यापाशी 100 पेक्षा जास्त प्रमाण आहेत. ज्याला कुणाला बघायचं त्यांनी इथं यावं माझ्यापाशी, मी त्याला प्रमाण दाखवतो. आहेत का नाही? वेदांमधली प्रमाणं दाखवीन मी, तंत्रिक ग्रंथातली प्रमाणं दाखवीन, महाभारतातली प्रमाणं दाखवीन, रामायण ग्रंथातली सुद्धा प्रमाण. हे आपले जे ग्रंथ आहेत ह्याच्यामध्ये आहेत काही प्रमाण आहे. नाही, शास्त्राचा आधार आहे, त्यात काही दोषास्पद नाही. पण असं नाही की कंपल्सरी मी म्हणतोय हे करा. शाकाहारी व्यक्तींनी नाही केलं तरी चालेल, नाही का? त्यांनी कशाला, त्यांना की त्यांचाही तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर तुम्ही जर शाकाहारी असताल चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे. पण मांसाहारी असताल तरी तुम्हाला पाप नाहीये त्याचं, हे एक लक्षात घ्या. मांसाहारी आहे म्हणून तुम्हाला पाप नाही. फक्त जर मांसाहार करा पण विधिवत करा, विधिशास्त्र विधीला अनुसरून करा, हे तुम्हाला सांगायचं. एकत्र या, आरती करा, बली करा, स्नेहभोजन करा. तुमच्या ज्या जागरण गोंधळ इत्यादीच्या काय परंपरा बंद पडल्या त्या चालू करा, नाही का? कुलदेवीसाठी करा विधिवत. आणि जे सिटीमध्ये राहतात त्यांना सवय, सिटीमध्ये लोक कसे संघटित होणार? तर माझा एक प्रश्न आहे, सिटीमध्ये ग्रामदेव्या नाहीत का, ग्रामदेवता नाहीत का? त्या ठिकाणी नाही का करू शकत? पण ठीक आहे, सिटीमध्ये आपण मान्य करू, फार अडचणीच आहे. तुमची देवी जी असेल, जानाई असेल, काळूबाई असेल, ह्या देव्यांना कोंबड्यांचे तर बली चालतात. तुमच्या देवाऱ्यामध्ये अशी कुठली देवी असेलच की जिला कोंबड्याचा बली चालतो. तुम्ही त्या देवीच्या नावानं तसं बघा गेलं तर, बघितलं तर आज इतिहास जर बघितला तर तुळजापूरच्या देवीला सुद्धा पूर्वी कोंबड्यांची बळी व्हायची. इतिहास जर मागचा जर बघितला तर तुळजापूरच्या देवीला सुद्धा कोंबड्यांची बळी. कोंबड्यांचा बळी द्यायला काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या कोंबड्याचं बली व्यवस्थित, त्या कोंबड्याचं पूजन अर्चन बलिविधान सगळं काय करून तुम्ही तुमच्या देवीला कोंबड्याचा बली देऊ शकता. तुम्ही द्या किंवा हिंदू मार्फत कुठल्या तरी द्या किंवा स्वतः द्या, शिका. कशासाठी तुम्ही हे का? गावरान कोंबडा पाहिजे, बाक देणारा कोंबडा पाहिजे, त्याचा बली तुम्ही विधिवत द्या, नैवेद्य दाखवा. अभिमंत्रित कसा करायचा त्याचा मोठा विधी आहे, अभिमंत्रित करण्याचा, माणसं शोधन करण्याचा. परंतु सॉर्ट मध्ये तुम्ही देवीचा माया बीज अभिमंत्रित करून 10 वेळा मिनिमम एवढं तरी करून तुम्ही देवतेला अर्पण करू शकता. मिनिमम. तसं जर महाविद्याला अर्पण करत असेल तर त्याला तसा विधी मोठा आहे, पण तो विधी दीक्षा साधकांसाठी, ज्यांना दीक्षा प्राप्त आहे त्यांच्यासाठी. तुम्ही कमीत कमी माया बीज जे देवीचं आहे त्या माया बीज मंत्राने 10 वेळा अभिमंत्रित करून तुम्ही त्या देवीला अर्पण करू शकता, ग्रहण करू शकता. तुम्हाला दोष लागणार नाही या गोष्टीचा. फक्त कुलदेवीला अर्पण करणार, नाहीतर तुम्ही करताल बगलामुखीला अर्पण,
तुम्ही करताल काली मातेला अर्पण मनानेच, नाही का? तुम्ही करताल बटुक भैरवांना अर्पण, नाही का? ते तुम्हाला सोसणार नाही, कारण की ह्या देवतांना अर्पण करण्यासाठी विधिवत दीक्षेची आवश्यकता आहे. विना दीक्षा, विना गुरुच्या उपस्थितीत तुम्ही पहिल्यांदा ज्या टायमिंगला ही गोष्ट करणार आहे त्या टायमिंगला गुरुची उपस्थिती त्या ठिकाणी अनिवार्य आहे. कारण की बरेच लोक महाकाली, काली अशा काही देवतांना पुजतात जे तांत्रिक देवता आहेत. तंत्रोक्त देवतांना बिना गुरुच्या उपस्थितीशिवाय, विना गुरु मार्गदर्शनाशिवाय ह्या गोष्टी देऊ नका. कुलदेवीला ते आम्ही का बोलतोय? कारण की कुलदेवीला तुमची पिढ्याने पिढ्या तुमच्या घरात सेट झालेली आहे, तुमच्या वाडवडिलांनी तिला पूजलेलं आहे आणि तुम्ही तिला ते देताय, फक्त चुकीच्या पद्धतीने देताय. ते चांगल्या पद्धतीने आणि शास्त्रविधीला अनुसरून दिल्यानंतर तुम्हाला त्याचा दोष लागणार नाही, देवता ग्रहण करेल आणि तुम्हाला दोष पण लागणार नाही. पण तुम्ही तुमच्या कुलदेवीला द्या. तुमच्या कुलदेवीला देऊ शकता. महाविद्याला, बगलामुखी, काली, तारा, छिन्नमस्ता माता, नाही का, ह्यांना विना परमिशन देऊ नका. ही मी माझ्या साधकांना सुद्धा सांगतोय की जी कालीची उपासना करतात माझ्या माध्यमातून. नाहीतर मी सांगितलंय देवीला नैवेद्य दाखवा, मग तुम्ही कालीला दाखवताल, कालीला नका दाखवू. जोपर्यंत तुमची दीक्षा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही खीर, पुरी, वरण भात, तूप याचा नैवेद्य दाखवा, पायस, डाळिंब हे दाखवा. तुम्ही मांसाहारी नैवेद्य देऊ नका तोपर्यंत मी सांगत नाही. किंवा एखादा तुमचा गुरु दुसरा कोण असेल जे ह्या मार्गातनं दीक्षित आहे, कौल मार्गातनं, नाही का, तोपर्यंत तुम्हीच नका ह्या गोष्टी करू. कुलदेवीला बिंदास देऊ शकता, बिंदास, न डगमगता, काही प्रॉब्लेम नाही. हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. तर विषय क्लिअर आहे. ग्रामीण लोकांनी संघटित व्हा, गावामध्ये आरती चालू करा, आपापसात चर्चा करा, धर्मशास्त्राविषयी एकत्र या, देवीची आरती करा, पूजा करा, अभिषेक करा, देवीचं नाम जप करा. दुर्गा अष्टोत्तर शतनाम करू शकता देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही जमा होऊन. जे कालीचे साधक आहेत, जे काळूबाईचे साधक आहेत, त्यांना मी कालीचं सतनाम दिलेलं, ते कालीचं सतनाम करा. भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जमा, बटुक भैरव अष्टोत्तर सतनामचे पाठ करा, भैरव नामावलीने त्यांचं पूजन करा, अर्चन करा, पुष्पार्चना करा, बेलपत्राने अर्चना करा, कमळाच्या फुलांनी अर्चन करा, मोगऱ्याने अर्चन करा. पुण्य लागेल तुम्हाला, तुमची विघ्नबाधा दूर होत्या, तुमची निगेटिव्हिटी तुमच्यापाशी फिरकणार सुद्धा नाही. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं. व्हिडिओचे माझे उद्देश स्पष्ट आहेत. उद्देश माझा एवढाच आहे की तुम्ही हिंदू जो भरकटलेला आहे, नाही का, की जो मुस्लिम लोकांकडून बली करून घेतोय, ही एकदम चुकीची पद्धत आहे, शास्त्रविरुद्ध गोष्ट आहे. तुम्ही एक साधा विचार करा, तुळजापूरमध्ये बली होतो, होमाच्या वेळेला होतो, सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. का बरं तिथं मुसलमानाकडून बली करत नाही? हिंदूच का असतो तिथं बली करायसाठी? काही कारण आहे. ज्या ठिकाणी अजून एक गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुःखाचं सगळ्यात मोठं कारण, सगळ्यात तुम्ही नवचंडी करता, बरेच जण साधक नवचंडी करतात. ब्राह्मण काय करतो? ब्राह्मण वर्गाने सुद्धा थोडस समजण्याची गोष्ट आहे. मला ब्राह्मण समाजासाठी हा संदेश आहे. तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्ही क्षत्रियाचं ज्या वेळेला नवचंडी इत्यादी विधिविधान करत असतात, त्या टायमिंगला क्षत्रिय धर्माला अनुकूल का करत नाहीत ते विधी? तुमचं काम आहे ना की तुम्ही क्षत्रिय आहे, तुमची कुलदेवीला हे बलिविधान आहे, मग तुम्ही का सांगत नाही त्या ज्याची तुम्ही नवचंडी, सतचंडी करत असता त्याला तुम्ही सांगायला पाहिजे की तुझ्या कुल धर्मानुसार तू इथं बली कर. तुम्ही त्याच्याकडून कोहळ्याचे बळी काय करून घेता? कोहळ्याचे बळी क्षत्रियांकडून काय करून घ्यायची? कारण त्यांच्या कुलदेवीला जर मांसाहारी नैवेद्य चालतोय, बली चालतोय, आणि सप्तशतीमध्ये असं स्पष्ट निर्देश आहेत की बलिपूजा ही आहे, फक्त विप्र वर्ग वर्जिता सांगितलेले शास्त्राने, ब्राह्मणांसाठी वर्ज्य सांगितले. ब्राह्मणाने नका ना करू. क्षत्रियांचं ज्या टायमिंगला तुम्ही कुळधर्म करताय, नवचंडी करत असताल, शतचंडी करत असाल, तर बलिविधान का सांगत नाही तुम्ही त्यांना? तुम्ही त्यांना बलिविधान सांगत नाही. तुम्हाला हे ज्ञान आहे ब्राह्मण वर्गाला की बाबा क्षत्रियांसाठी हे बलिविधान आहे, क्षत्र धर्माला क्षत्र धर्माच ही येते, नाही का, क्षत्रियांना ते आहे. तुम्ही त्यांना नाही सांगत, त्यांना प्रॉपर विधान तुम्ही दिलेलं नाही. मग ही लोक भरकटून जातात, मुस्लिम बांधवांना आणतात आणि त्यांच्याकडून बली करून घेतात. ज्यांना ज्ञान आहे ते का गप्प आहेत? तुम्ही जर त्यांना जर सांगितलं असतं की बाबा नवचंडी करतोय आपण, ह्या ठिकाणी बली पशुबली दिलाच पाहिजे. तुमच्या धर्मात आहे, तुम्ही क्षत्रिय आहे, तुम्ही वैश्य आहे, तुम्ही शूद्र आहे,
क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय वैश्य शूद्र त्रिवर्गाला बली विधान आहे, ब्राह्मणांना वर्ज्य सांगितले. मग ह्या ठिकाणाकडून पण ते करून घ्यायना, हे कुठंतरी शोकांतिका मला असं वाटते. ह्याचं कारण मला कळलं पाहिजे की असं का करताय. शाक्त धर्मावर, शाक्त परंपरेवर वैष्णवांचा आचार कशासाठी पगडा बसवण्याचा प्रयत्न चाललाय ही मला ह्या ठिकाणी कळाला. शाक्तांची आपली एक आचारसंहिता, आचार प्रणाली असताना इतर विचार ह्यांच्यावर का लाद देतात शाक्तांवरती की हे करू नका ते करू नका. का बलिविधान पाप आहे का? बलिविधान पाप आहे. मग जर बलिविधान पाप आहे तर शास्त्रात का, वेदांमध्ये हे उल्लेख काय आहेत? काही इतर धर्मात सुद्धा बली वाटतात. ह्याचं उत्तर पण मिळालं पाहिजे कुठंतरी. आणि ही लोकांना माहिती नसल्यामुळं लोक मुस्लिमांना बोलावतात, त्यांच्याकडून बली करतात. ह्यांना माहितीच नाही बलिविधान करायचंय कसं. नका करू ना. मग तुम्हाला विधान माहिती नसेल तर एक तर करू नका, केलं तर व्यवस्थित करा. एक माझं म्हणणं, जर केलं तर व्यवस्थित करा विधिवत, अन्यथा त्या भानगडीत पडूच नका. नवचंडी करणार असताल तर तुम्ही तुमच्या ब्राह्मणाला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की मी क्षत्रिय आहे, मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी माळी आहे, मी कुंभार आहे, मी चांबार आहे, माझ्या धर्मामध्ये माझ्या कुलदेवीला बलिविधान आहे, तू माझ्याकडून बलिविधान करून घेणार आहेस का विधिवत. आणि जर केलं त्याने तर ठीक, नाही केलं तर ते काय मी शिकवतो तुम्हाला कसं बलिविधान करायचं, काय करायचं. मग काय उपयोग आहे तुमचं. जर ते त्यांच्यासाठी वर्ज्य, ब्राह्मणांसाठी, बाकीच्या क्षत्रिय वैश्यांच्यासाठी नाही येते वर्ज्य. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं. त्यांच्या कुळधर्म कुळाचारामध्ये जे आहे ते त्यांनी पाळलं पाहिजे, पाळलंच पाहिजे. सिटीतल्या लोकांनी करा कोंबड्याची बली, जे सिटीमध्ये राहतात कोंबड्यांची बली तुम्ही करू शकता, स्वतः करा. किंवा तुमचा एखादा जो कोण करणार असेल त्याला तयार करा. दुकानात आणायचं बंद करा. चिकन सेंटर मधनं जाऊन चिकन बिकन घ्यायचं येऊन बंद करा. गावरान कोंबड्याचा बली स्वतः द्या आणि ते प्रसाद म्हणून तुम्ही हे खा. हा, अजून एक महत्वाची गोष्ट, देवीला नैवेद्य देत असताना त्याच्यामध्ये कांदा लसूण नाही पाहिजे. पहिली गोष्ट, देवीला कांदा लसणाचा नैवेद्य दिला जात नाही, त्याच्यामध्ये कांदा लसूण नाही पाहिजे. सैंधा नमक वापरायचं देवीच्या नैवेद्यासाठी. आणि साधा नैवेद्य, त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि साधं मीठ नाही पाहिजे, सैंधा नमक पाहिजे. बिना कांदा लसणाचा नैवेद्य दिला पाहिजे. ही एक महत्वाची गोष्ट सांगतो. हा, ते कसं आहे, कारण की कांद्या लसणाचं शोधन करण्याचा विधी नाहीये, माणसं शोधन करण्याचा विधी. कांदा लसण हे तामसिक सांगितलेलं आहे, त्याचं शोधन होत नाही. हे पण मी जे सांगितलेली माहिती शास्त्रोक्त माहिती सांगितली, शास्त्राच्या आधारे सांगितलेली. माझा उद्देश क्लिअर, स्पष्ट आणि खट उद्देश आहे माझा. एकदम हिंदूंनी संघटित व्हावं आणि आपल्या परंपरेने वागावं, जी आपल्या धर्मात दिलेली परंपरा आहे. क्षत्रियांनी क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे पूजा देवीची करावी. ब्राह्मणांच्या पद्धतीने नाही पूजा केली पाहिजे. ब्राह्मणांनी केली पाहिजे ब्राह्मणांच्या पद्धतीने, क्षत्रियांचं ते कर्तव्य नाही. क्षत्रियांनी क्षत्रियांच्या पद्धतीनेच पूजा केली पाहिजे. हेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे मला. नसेल शक्ती पूजा कशी करायची माहिती माझ्याकडे आहे, मी शिकवतो तुम्हाला कशी शक्ती पूजा कर. कुलदेवीची पूजा कशी करतो मी शिकवतो. मी तेच काम करतो, आता कामच आहे नाही का. ते शाक्तमध्ये जे काय कचरा जमा झालाय ना, घाण नाही, हे कुठेतरी उपसायचं काम मी चालू केले. ही कुठेतरी हे दुरुस्त होऊन, हा पण एक आहे, मी शास्त्राचाच आधारे सांगणार. काही जणांचं असं म्हणणं आहे आम्हाला, अरे तुम्हाला आवडते म्हणून मी तुमच्यासारखं नाही ना बोलणार. तुमच्या सोयीसाठी शास्त्र बदलू शकतच नाही ना. तेव्हा आम्हालाही शक्य नाही गुरुदेव, आम्ही कसं करायचं, आम्हाला आठवड्याला लागतं. मग काय शास्त्र बदलता येईल का? शास्त्रात ज्याला पाप सांगितलंय ते पापच आहे. तुम्हाला जमत नाही म्हणून ते पुण्यात कसं कन्वर्ट होईल? सत्यासाठी माणसाने बदललं पाहिजे, सत्य माणसासाठी नाही बदलू शकत. आलं मला काय म्हणायचं, ही आलं का लक्षात? हे अशा गोष्टी शास्त्र नाही बदलणार, तुम्हाला शास्त्रानुसार वागायचं. मुस्लिमांचा आदर्श घ्याराव, किती ती फॉलो करतात त्यांच्या धर्माला, किती कट्टर वागतात ती, त्यांच्या धर्माविरुद्ध ती किती धर्माच्या बाबतीत किती सेन्सिटिव्ह आहेत. आपण चालली, आपली गाडी कुणीकडे चालली खड्ड्यात. आपण आपल्या धर्मात बाबत सेन्सिटिव्ह का नाही? आपण आपल्या धर्मातले विधी नियम पाळत नाही, आपण सिरियस नाही आपल्या धर्माच्या बाबत. कुठेतरी ही झालं पाहिजे, संघटित व्हा.
संघटित व्हा, एकत्र या, आरती करा गावात तुमच्या, सकाळ संध्याकाळ आरतीला जमा तुम्ही गावकऱ्यांनो एकत्र तुमच्या मंदिरामध्ये, प्रार्थना करा, पूजा करा, एक टाइम या ना सगळे एकत्र, तुमची एकी होईल हो. एकीचं बळ आहे कलियुगामध्ये, नाही का? कलियुगामध्ये संघशक्ती सांगितली, संघशक्ती. संघटित व्हा, पूजा करा, परंपरेने करा, धर्माने करा, विधिवत करा. विधिवत पूजा केल्याने कुठलाच दोष नसतो. दिलेली माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.